जय सद्गुरू शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीची मंजुरी देण्यात आलेली आहे। मंगळवारी 25 फेब्रुवारी घोषित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 23,065 शेतकऱ्यांना 29,25,61,60,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे। याच्यामध्ये कोणते जिल्हे, कोणत्या जिल्ह्याला किती निधी यासंबंधीचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, अजून काही मित्र आपले लाईक करत नाही, लाईक करा, शेअर करत जा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये, म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना ह्या माहिती व्यवस्थितरित्या मिळते आणि त्या दिशेने ते पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतात। आता ही जी काही मदत आहे, मदत देण्यासाठी शासनाचे काहीतरी निकष आहे। आता त्या निकषानुसार राज्य सरकारच्या निर्णयानुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंतच्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 47,000 रुपये मदत दिली जाणार आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत ही मदत 5,000 रुपयांपेक्षा कमी असणार नाही। तरीही अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या निकषांमध्ये कमी मदत मिळत असल्याची तक्रार देखील केली आहे, ज्यामुळे अनेकांना योग्य भरपाई मिळत नसल्याने काही शेतकरी या मदतीपासून अद्याप देखील वंचित आहे। मागच्या वर्षी पण देखील अशीच मदत होती, त्याच्या आधीही अशीच मदत होती, पण त्याच्यामध्ये बहुतेक शेतकरी याचं मदतीपासून वंचित होते। अतिवृष्टीची जी काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं होतं, त्यामध्ये जून ते सप्टेंबर 2024 मध्ये राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जमिनीही खूप काही माती वाहून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं। तातडीने मदतीची मागणी होत असताना अखेर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आपल्याला दिसत आहे। आता याच्यामध्ये जे काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4 विभाग आहेत आणि 19 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। ते 19 जिल्हे कोणते, तर नाशिक विभागामध्ये जळगाव, पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर विभागामध्ये गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड हे जिल्हे यांचा समावेश आहे। आता जिल्हानिहाय किती मदत वाटप होणार आहे तेही अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। अजून शेअर केलं नसेल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये 143 शेतकऱ्यांसाठी 13,01,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 765 शेतकऱ्यांसाठी 36,85,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 559 शेतकऱ्यांसाठी 20,35,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांसाठी 82,000 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 385 शेतकऱ्यांसाठी 11,55,000 रुपये, वर्धा 1404 शेतकऱ्यांसाठी 1,48,00,000, चंद्रपूर 5385 शेतकऱ्यांसाठी 7,65,18,000 रुपये, नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांसाठी 1,42,74,000 रुपये एवढा निधी हा वाटप होणार आहे। जे काही जिल्हे अजून याच्यातून सुटले असेल त्यांचाही निधी आहे, तोही आपण कंटिन्यू याच्यातून डिस्कस करणार आहोत, कधी आहे काय आहे या सगळ्या गोष्टी। आता ही जी काही मदत ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। यासाठी लागणाऱ्या जे काही KYC वगैरे त्या संदर्भातील सूचना देखील येतील, त्या देखील आपण तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। त्यामुळे शेवटपर्यंत बघितल्यामुळे अशीच अचूक माहिती तुम्हाला मिळत असते आणि म्हणूनच तुम्हाला लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतात। धन्यवाद।